हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला तर मग आता नवरात्रही जवळ आलेलं आहे. नवरात्र स्पेशल मी हे आप्पेची रेसिपी बनवलेली आहे. हे आप्पे उपासाचे आहेत, अगदी झटपट होतात आणि वेळही कमी लागतं. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही ही आप्पेची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग काय काय लागणार आहे ते साहित्य. एक छोटी वाटी भगर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण वाढवू शकता, मोठी वाटी घेऊ शकता. आणि आता आपल्याला हे सर्व गॅसवर 1-5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे मिक्सरला छानसं असं दळून घ्यायचं आहे. याचं बारीक पीठ तयार झालेलं आहे. आणि आता यामध्येच आपल्याला 4 ते 5 चमचे दही घालायचं आहे. आणि दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. आणि याचं छानसं असं बारीक आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि हे आप्पे खायला खूप छान लागतात. आणि हे नवरात्र स्पेशल आहे. आता नवरात्रामध्ये खूप जणांना उपवास असतात, तर अगदी झटपट तयार होते ही रेसिपी. आणि आता आपलं हे वाटण छान तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचं आहे. आणि यामध्ये अजिबात मी सोडा वापरलेला नाही आणि इनोही वापरलेला नाही. माझ्याकडून मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे, तुम्ही घट्टसर ठेवू शकता. आणि आता हे मी 15 मिनिट भिजत ठेवले होते, तुम्ही बघू शकता छान असे भिजलेले आहे. यामध्ये आपल्याला शेंदी मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि एक खिसलेला कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे चव खूप छान लागते या आप्प्याची. आणि आता गॅसवर आपल्याला आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सर्व तूप घालायचं आहे सर्व आप्पे पात्रामध्ये. आणि तूप घातले की मग चमच्याच्या मदतीने आपल्याला हे जे मिश्रण भिजवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि एक फुल गॅसवर आपल्याला हे छान असे आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आता खूप छान भाजलेले आहेत. तर तयार आहेत, अगदी झटपट आपले हे उपवासाचे आप्पे तयार आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.